गोलंदाज त्याच्यामधला गोलंदाजी करेल ते देखील तुम्हाला नाव आमच्यापर्यंत द्यायचं आहे. संदीप कडून पंकज, वैभव आणि जयेश अगदी ही तीन नाव आमच्यापर्यंत आल्यात. त्याच्यामध्ये गोलंदाजी जयेश करतील असं चित्र सध्या दिसत आहे. चला पहिलं षटक हाताळण्यासाठी अगदी पॉवर प्लेच हे षटक मैदानाच्या मध्ये हाताळण्यासाठी गोलंदाज आकाश येतील. सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये जयेश आणि वैभव तुम्हाला पाहायला मिळेल. आई सत्वाई क्रीडांगणावरती आपण पाहता सध्याच्या घडीला अगदी रंगलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम आणि त्यातल्या त्या सुपर ओव्हरचा थ्रिलर मैदानाच्या मध्ये बऱ्याच जणांनी विचारलं होतं की बाबा सुपर ओव्हरची मॅच होईल की नाही होईल. आयोजकांनी मात्र तो निर्णय घेण्यात आला होता आणि ती सुपर ओव्हर आजच्या दिवसामध्ये आगरी समाज गट याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या जाऊयात पहिला सुपर अगदी ओव्हरच्या मॅचेस मध्ये महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. धर्मवीर प्रतिष्ठान चांदी गावदेवी नवसे ब अगदी रंगलेला मॅच होता. जयेशने खूप चांगला खेळ दाखवला होता परंतु तो फिनिश अप टच देऊ शकला नाही. त्याच्यानंतर आता सुपर ओव्हरचा थ्रिलर मैदानावरती रंगेल. गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर टीम नवसे कडून आपल्याला पाहायला मिळतील मिस्टर आकाश, जयेश, वैभव, आकाश. आता ही तीन नाव अगदी तुम्ही पाहतात समोरासमोर आहेत. मैदानाच्या मध्ये पहिला बॉल फेकण्यासाठी आकाश तयार. समोर त्याच्या जयेश लेफ्टी बॅटर. पहिलाच बॉल फटका फसलाय का? क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून भव्य स्वागत केलंय जयेशनं. जयेशच्या बॅटमधून षटकार. तसा मॅच रंगलाय त्याच्यामध्ये थोडंसं एन्जॉयमेंट. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र तयार आहेत. जयेशच्या समोर आकाश. कशा पद्धतीने तुम्ही सुपर ओव्हर मध्ये गोलंदाजी करणार, कशा पद्धतीने तुम्ही धावा रोखणार. दोन्ही संघाचे समर्थक खुश झालेत कारण सुपर ओव्हरचा जसा मॅच आलाय. चांदीपचे समर्थक खुश आहेत, नवसेचे समर्थक खुश आहेत. भरपूर सारे प्रेक्षक वर्ग त्या भागातून देखील या मॅचला सध्या वॉच करतायत. त्यांच्यामध्ये देखील आता चर्चा सुरू झाल्या. लोवर फुलटच बॉल समोरच्या दिशेने फटका खेळायचा प्रयत्न केला. गॅपमध्ये चालला वेगानं जाईल बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. मिळतील धावा 4. कडक चौकार. मैदानावरती कोणीतरी घेऊन येईल. सध्या मैदानाच्या मध्ये अगदी गोलंदाजावरती प्रहार केले जात आहेत. बँड बाजा 12 तिथेही सुरू आहेत. सध्या बॅटरची बॅट मैदानाच्या मध्ये बोलत आहेत. जयेशची 10 रन त्यांनी बनवल्यात. थोडं थांबल्यात, अडथळा आला अगदी आपल्या रनअप मध्ये. पुन्हा मात्र गोलंदाज तयार होतील. आकाश ऍक्शन रिप्ले मध्ये काय घडलं होतं ज्यावेळी ते गोलंदाजीच्या अगदी भूमिकेमध्ये जात होते त्यावेळी थोडा पाय स्लिप झाला पाठीमागचा आणि त्याच्यामुळे तो अडथळा निर्माण झाला होता. लगेच मात्र दाखवण्याचा प्रयत्न सिक्स सीटर स्पोर्ट्स वरती करण्यात आलाय. प्रत्येक काही गोष्टी आहेत बारकाईने अगदी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न तुमच्यापर्यंत करतोय. पहिल्या 2 बॉलवरती धावा झाल्या 10. तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. स्लोवर 1 पिक केलाय. फटका चांगला खेळलाय. तो देखील गॅपमध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. फिल्डिंग चांगली केली आहे. 1 रन त्याने घेतला. दुसराचा प्रयत्न होईल का नाही कारण तुमच्याकडे 3 बॅटर आहेत. त्याच्यामध्ये सध्या स्ट्राईक जयेशला देण्यात, जयेश पासून थोडी आता स्ट्राईक हुकली जाईल. तिथे वैभवकडे स्ट्राईक देण्यात आल्यात. एका धाव्याने संघाची धावसंख्या 11. वैभव देखील एक चांगला खेळाडू आहे. त्याच्या देखील बॅटमध्ये बॉल ज्यावेळी येतात त्यावेळी ते बाउंड्री लाईनच्या बाहेर जात आहेत. परंतु इंटेन खूप महत्वाचा आहे कारण साईबाबा एंडकडून तुम्ही मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करतायत. इथे हवेचा फ्लो जर पाहिलं तर लेफ्टी बॅटरला मात्र पोचदायक आहेत. जास्तीत जास्त तो मात्र त्याला फायदा देतोय. दुसऱ्या बाजूला राईटी बॅटर मैदानाच्या मध्ये त्याच्या अगेन्स्ट कसा खेळेल याच्यावरती सध्या चर्चा रंगल्यात. पुढचा बॉल लोवर फुल टच बॉल होता. तिथे खेळाडू नाहीये. सर्कलच्या आतमध्ये असल्या कारणामुळे चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
नो बॉल. दादा बोलू नका, इकडे मी बोलतोय. तुम्ही बोलू नका असं. इकडे एक आहे बघ. कुठे गेले? ठीक आहे. पटका खेळला पुन्हा मात्र छान पद्धतीने आणि चेंडू मात्र सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. आणखीन एक षटकार. महागड षटक आतापर्यंत अक्काचा राहिलाय. पुढचा बॉल पाठीमागे चाललाय बॉल. शॉट फाडण्याच्या खेळाडूला बीट केलाय, तो देखील मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणार. अगदी या बॉल वरती आलाय चौकार. थँक्यू. निलेश मडवी यांच्याकडून दोन्ही खेळाडूंना 1,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. खूप चांगली बॅटिंग जयेश आणि वैभव कडून सध्या दिसत आहेत. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल फटका अगदी फसलाय का हवेमध्ये खेळलाय, तिथे विकेट जाऊ शकते. क्षेत्ररक्षकाला त्यानं टिपलाय झेल. विकेट शेवटच्या बॉल वरती आलात, परंतु चांदीपनं आपलं काम मैदानाच्या मध्ये चोख पद्धतीनं बजावलंय. 26 झाल्यात आणि 27 करायचे. 27 धावांचं लक्ष अगदी या ओव्हर मध्ये पार करायचं आहे. एकतर तो सुरुवातीला नो बॉल नसता डिलिव्हर झाला तर काहीतरी गोष्टी होऊ शकल्या असतात, परंतु नो बॉल वरती 5, त्याच्यानंतर षटकार, 1 बॉल मध्ये 11 धावा. तर गोलंदाजांना मात्र तिथे खर्च केला तर त्या देखील खूप महत्वाच्या ठरल्यात. 6 बॉल मध्ये 27 धावांचं लक्ष. विचार विनिमय होऊ शकला असं गोलंदाज तुषारच्या नावाचा, कारण ज्याने अगदी खूप चांगलं षटक टाकलं होतं ते सुपर ओव्हरचं त्याच्या अगोदरचं. श्रेयसनं ते चांगलं षटक टाकलं होतं, त्यामुळे श्रेयसच्या नावाचा देखील चर्चा होऊ शकली असती टीम नवसेकडून, परंतु त्याने सांगितलं नाही. गोलंदाजीसाठी त्यांनी इन्व्हाइट केलं होतं, खास करून
आकाशला आणि आकाशच्या षटकामध्ये त्या धावा आल्या होत्या. 6 बॉल मध्ये 27 धावेचं लक्ष आहे. स्ट्राईकला भावेश पहिला बॉल फेस करतील. पहिला बॉल चेंडू खेळला अगदी ऑफ साईडला चालला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि त्यांच्या हातून मिस्टेक घडल्या पहिल्या बॉलवरती. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. अजूनही मिस्टेक करून चालणार नाही कारण मैदानाच्या मध्ये कधीही सामना पलटू शकतो. रिलॅक्स मोमेंट तुम्हाला मैदानाच्या मध्ये महागडं ठरू शकतो. येणारे 5 बॉल मध्ये रन करायचे 23 हे माझं समीकरण. गोलंदाजीवरती जयेश रेडी. स्ट्राईक एन वरती भावेश. ओ चांगला बॉल थोडा आत आलाय वेगानं आलाय. अगदी बॉडीवरती ब्रश होत असताना पाहायला मिळाला डॉट बॉल. आता 4 बॉल मध्ये रन करायचे 23 यानी की 4 बॉल वरती 4 मोठे हिट. 4 बॉल वरती 4 सिक्सर तुमचे मात्र मैदानाच्या मध्ये तुम्हाला जिंकवतील. 4 बॉल वरती किमान 3 सिक्सर 1 4 तुमचे 22. पुन्हा स्कोर इक्वल होऊ शकतो. मोठ्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला. मिडल ऑफ द बॅट परफेक्टली कनेक्शन होत नाही. तिथे एक सिंगल कंप्लीट. केतन मात्र फिल्डिंग करतायत. एका धावेवरती समाधान ते व्यक्त करतील का. अतिरिक्त थ्रो झालाय परंतु तितका काही महागडा पडणार नाही. तिथे सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल. एका धावेने धावसंख्या धाव फलकावरती 5. येणारे 3 बॉल रन करायचे 22. तोच विचार विनिमय सध्या टीम नवसे डगआउट मध्ये करतायत की काय चुकी झाली कशा पद्धतीने चुकी आपली राहिली. चांगला बॉल पायावरती आढळलाय. तिथून मात्र आता शेवटच्या 2 बॉल सकाळ बाकी राहिल्यात. 2 बॉल मध्ये रन करायचे 22. याच्यानंतर होणारा मॅच सरपाडा 11 वर्सेस युवा उमरोली यांच्यामध्ये सेकंड राऊंडचा पहिला मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तो थ्रिलरिंग मॅच असेल. तो एक चांगला मॅच असेल. स्लोवर वन समोरच्या दिशेने फटका खेळलायत. स्टेट डाऊन दी ग्राउंड बॉल चालला फिल्डरकडे. तिथे त्यांना बॉल अडवलाय. फिल्डिंग चांगली केलंय. आता शेवटचा बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी राहिलाय. शेवटचा बॉल फटका खूप चांगला खेळलाय आणि बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारामध्ये कन्वर्ट झालाय. अशा पद्धतीने हा मॅच जो आहे तो मॅच मात्र मैदानाच्या मध्ये फिनिश झालाय आणि सामन्याला जिंकलाय टीम धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप या संघानं. तो मॅच आपल्या नावी केला. त्यांचं आपण अभिनंदन करूयात. हार्ड लक टीम नवसे आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपल्या मनापासून पुन्हा एकदा आभार असताना टीम खार्डीच्या वतीनं गावदेवी नवसे आपल्या मनापासून आभार. धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप आपल्याला पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि आमचा मानवबंधाचा पुरस्कार आहे तो मानवबंधाचा पुरस्कार काही वेळामध्ये दिला जाईल. नो डाऊट अबाउट एकच नाव आहे ज्यांनी मैदानाच्या मध्ये आज अफलातून खेळी केल्यात. त्यांना मैदानाच्या मध्ये सुरुवातीला 44 धावेची इनिंग साकारली. त्यांना मैदानाच्या मध्ये या सुपर ओव्हरच्या अगदी मॅच मध्ये देखील त्यांना चांगली बॅटिंग केली गोलंदाजी केली. तो जयेश ठरलाय मॅचचा हिरो. जयेश इज अ मॅन ऑफ द मॅच. आदरणीय कैलास भोईर साहेबांना विनंती असेल आपण यावं. आपल्या शुभ से मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे. जयशा मंचावरती.